नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे जनसेवा सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली। या संस्थेचे उद्घाटन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। सामाजिक संस्थेची समाजाला खूप गरज असून गावागावात या संस्था स्थापन झाल्या पाहिजे। या संस्थेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला समाजाला मोठी मदत होत असते। अंध अपंगांसाठी, दीन दुबळ्यांसाठी जी काय सुविधा असते तसेच बालविवाह, वैद्यकीय मदतीसाठी अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करता येतं। आम्हाला देखील काही बंदोबस्त असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, पार्किंगची समस्या असेल, अशा वेळेस देखील अशा संस्थेकडून स्वयंसेवक मदतीसाठी घेता येतात। पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे। यावेळी बेलपिंपळगावचे सरपंच किशोर गारुळे, PSI मनोज अहिरे, जनसेवा संस्थेचे अध्यक्ष आकाश बागुल, उपाध्यक्ष सिद्धिकाताई जाधव, दीपक बागुल, पोलीस पाटील संजय साठे यांच्यासह बेलपिंपळगावातील नागरिक, परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आलाय। तसेच संस्थेच्या अध्यक्षांसह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले। पुणे झालेले या नेवासा तालुका पुण्यनगरीमध्ये या ठिकाणी बेलपिंपळगाव या गावी आकाश बागुल यांनी जी ही जनसेवा सामाजिक संस्था चालू केलेली आहे त्याला पोलीस निरीक्षक नेवासा मी स्वतः महेश पाटील खूप खूप शुभेच्छा देतो। एक सामाजिक संस्थेची खूप मोठी समाजाला गरज आहे। अशा संस्था गावोगावी स्थापन झाल्या पाहिजेत। याच्यामधून जे पोलीस प्रशासनाला खूप मदत होते, समाजासाठी खूप मदत होते। या ठिकाणी वैद्यकीय सुविधा असेल, अंध अपंगांसाठी, दीनदुबळ्यांसाठी जी सुविधा असेल, त्या ठिकाणी बालविवाह रोखण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी वैद्यकीय काही मदत असणं आवश्यक आहे। अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करता येतं। आम्हाला सुद्धा काही महत्त्वाचा बंदोबस्त असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, पार्किंगची समस्या असेल, त्या ठिकाणी अशा संस्थेकडून काही स्वयंसेवक मदतीसाठी घेता येतात। आवाहन करतो की नेवासा तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगावी अशी सामाजिक संस्था उभी राहावी आणि त्यांनी समाजासाठी प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून काम करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। काय अशी ही जे सामाजिक संस्था आहे, अशा सामाजिक संस्था जास्तीत जास्त निर्माण झाल्या पाहिजेत, गावोगावी निर्माण झाल्या पाहिजेत। आणि हे जे आकाश बागुल यांनी जी संस्था काढलेली आहे जनसेवा, तिच्या नावातच जनसेवा असं लिहिलेलं आहे। त्या संस्थेला या गावचे सरपंच, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल यांनी सर्वांनी त्याला अधिकाधिक सहकार्य करावं। त्याला सहकार्य म्हणजेच प्रशासनाला सहकार्य आहे अशी अपेक्षा बाळगतो। गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक नंबर काम होणार आहे। जे पोलीस पाटील आहे किंवा सरपंच आहे, ज्यांची जबाबदारी आज जे गावात आपण तंटे बरेचसे गावातच मिटवतो, त्याला आता आर्थिकदृष्ट्या कसं पाठबळ मिळणार आहे। एका ठिकाणी काही घटना घडली, आम्ही यांना कॉल करून तिथं बोलू शकतो, तिथलं वातावरण स्थिर करू शकतो, ते वातावरण आपण आजचं उद्या करू शकतो किंवा शांतता निर्माण करण्यासाठी सहयोग लाभणार याचा। आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, उद्या गाव धार्मिक कार्यक्रमही किंवा वेगवेगळे उत्सव आपण चांगल्या प्रमाणात साजरे करतो, त्याच्यातून एक गावासाठी मोटिवेशन असं राहणार आहे। जे तरुण विद्यार्थी किंवा तरुण युवक आहे, त्यांना याच्यातून आपण गावाची सुरक्षा कशी करायची, आज रात्री अपरात्री जे समजा कुठं एका ठिकाणी चोरी असू दे, दरोडा असू दे, आपण फोनवर संपर्क साधून तो अनर्थ टाळता येणार आहे। आणि गावामध्ये आपण संस्था स्थापन झाल्यामुळं आपली गावात कॅमेरे किंवा त्याच्यात आणखीन गावाच्या दृष्टीनं सुरक्षेसाठी एक मजबूत पाया निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आपले जे भारत बागुल यांचे चिरंजीव आहे, ज्यांनी हे संस्था स्थापन केली, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जनसेवा म्हणजे जनतेसाठी आम्ही सुरक्षा केली आणि आता यात्रा वगैरे बंदोबस्तला आम्ही पोलीस संस्था खांद्याला खांदा लावून काम करतो। आम्ही आज इथं आलेले सर्व सदस्यांचं व मित्रपरिवाराचं हार्दिक स्वागत। आज इथं नेवासा पोलीस स्टेशनचे PI महेश पाटील साहेब हे पण इथं आले होते। 70-80 जण स्टाफ आहे आमचा। आम्ही नाही का पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आणि आता यात्राला मुलं लागत असले तर आम्ही मुलं देतो आणि पार्किंगला लागत असलं पार्किंगला पण मुलं देतो आम्ही। आणि ॲक्च्युली म्हणजे जनसेवा सामाजिक संस्था म्हणजे खोलाचं कारण हेच ना, आम्ही अपघात ठिकाणी मुलं देतो आणि ठिकठिकाणी आम्ही बंदोबस्त देतो किंवा सेवा देतो आम्ही ठिकठिकाणी। धन्यवाद। आज जनसेवा सामाजिक संस्था ही शाखा ओपनिंग झाली, तर आपले PI साहेब येऊन ओपनिंगला
त्यांच्या हस्ते ओपनिंग केली आपण इथं. तर सांगायचा उद्देश असं म्हणजे की आपलं जे आपण संस्था चालू केली इथून पुढं म्हणजे कुठं यात्रा वगैरे असली काही असलं का तिथं बंदोबस्तसाठी आपल्याला डिपार्टमेंटचे माणसं हवे. तर डिपार्टमेंटचे माणसं अवेलेबल नसतात तर डिपार्टमेंटचे तिथं आपल्याला 10 जण लागते, तिथं डिपार्टमेंटचे 2 असते तर आमचे संस्थेचे 8 जण तिथं उपस्थित असतात. तर डिपार्टमेंटला आमच्यापासून मदत होती तिथं. आणि असं कार्य आम्ही कसं यात्रेच्या ठिकाणी म्हणा किंवा म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये मिरवणूक असू काही असू पब्लिक प्लेसमध्ये आम्ही तिथं आमची संस्था काम करायला राबवतो.